काय रे दादा, तू तर लय मोठ्या मोठ्या बाता आणत होता. मी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असतो तर मी काय केलं असतं, मी का महाराजांच्या खांद्याला खांदा जाऊन मोहिमेत गेलो असतो, लढलो असतो. मग आता काय रे झालं, जेव्हा हिंदवी स्वराज्यासाठी काहीतरी करायची वेळ येते, जेव्हा धारातीर्थी गोडगोड मोहीम येते, तेव्हा तू तर तेव्हा का नाही येतो येत, तेव्हा तुझं तंगड दुखायला लागते, तेव्हा तुझी कंबर दुखायला लागते, तेव्हा तुझे आईबाप तुला पाठवत नाही. हे काय नवीनच. अरे येड्या, मोहिमेला आले असं वाटतं ना जसं काय भगवत म्हणजे साक्षात छत्रपती शिवाजी महाराज पुढे चाललेत आणि आपण त्यांचे मावळे म्हणून आपण त्याच्या सैन्यात आहोत. हातामध्ये शस्त्र घेऊन, शस्त्रवजा शस्त्र नाही तर हातामध्ये एक दंड घेऊन, काठी घेऊन आपण त्या सैन्यात चालतोय असं वाटतं. आणि जेव्हा लाखोंच्या धारकरी समूहासोबत आपण चालतो ना, तेव्हा तो हिंदुत्वाचा जो भाव मनामध्ये जागृत होतो ना, तो अरे विलक्षण आहे, तो अवर्णनीय. मी निशब्द मी ते सांगू शकत नाही तुला. होय, आणि यंदाची मोहीम कुठे असं विचारत असशील तर ऐक. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली त्या रायरेश्वराच्या दर्शनावर आपण 24 तारखेला निघणार आहोत. आणि 28 तारखेला साक्षात छत्रपती शिवाजी महाराज ज्या ठिकाणी शिवप्रताप दाखवला, जो अफजल खान फाडला, अफजल खानचा पुतळा बाहेर काढला, त्या प्रतापगडावर आपण शेवटचा दिवसाचा मुक्काम करणार आहोत. अर्थात पायमधील रायरेश्वराचे दर्शन घेऊन 3-4 दिवस चालत यात्रा करत जावळीच्या त्या घनदाट अरण्यामधून वाघासारखी डरकाळी फोडत प्रतापगडाच्या पायथ्याशी येणार आहोत. आणि त्या ठिकाणी आपल्या मोहिमेची सांगता होणार आहे. तुला जमलं तर नक्कीच ये आणि जमवच. आणि कारण देणे आता बंद कर. तू पुढाकार नाही घेतला तर हिंदुत्वाला दुसरं कोण नाही. तू आहेस तर हिंदुत्व आहेस. तू म्हणजे भारत, तू म्हणजे हिंदू राष्ट्र आणि तू आलाच पाहिजे. जय श्रीराम.